नमस्कार. नीलम बेंडेच्या नील मल्टी इव्हेंट्सच्या या पेजवर गेले 7 दिवस आपण खूप वेगळे वेगळे श्रावणाचे रंग पाहतो आहोत. हॅलो. आणि आजचा हा 7वा रंग आहे. तर खूप छान कार्यक्रम सगळ्या आठवडाभर आपण पाहिले. गाणी झाली, सुंदरपैकी मंगळागौरीचे खेळ झाले, ध्वनिशक्ती झाली, मकरांनी पाण्याबद्दलचं सांगितलं, का वैद्य होत्या त्यांनी सांगितलं. आणि काल काल वैद्यांचं झालं. त्यानंतर कविता अवस्थीनी खूप रंगांचं सांगितलं आणि तिनीच आम्हाला सगळ्यांना हे रंग ठरवून दिले होते की लाल पाहिजे आजचा रंग म्हणून. विबग्योरचे आपलं इंद्रधनुष्याचे आपण म्हणतो ते तानापिही निपाजा असतं आणि विबग्योर हे बरोबर उलटं असतं. त्यामुळे आजचा शेवटचा रंग म्हणून हा लाल आहे रंग. तर सगळ्यांना नमस्कार. आणि आज मैत्री दिन आहे, त्यामुळे सगळ्यांना मैत्री दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर नीलमनी मला जेव्हा विचारलं की श्रावणाबद्दल तू काय करू शकशील, तर मग मला असं वाटलं की इतर कोणी कविता घेतल्या नव्हत्या, तर श्रावण पाऊस ही कवींच्या मर्मबंधातली ठेव असते. म्हणून मी म्हटलं की खूप छान छान कविता आहेत त्या मी घेईन. आणि सगळ्या इतर मोठ्या अगदी लोकप्रिय कवींच्या कविता तर आहेतच, पण काही नवीन कवी, माझ्या काही मैत्रिणी खूप सुंदर कविता करतात. नंतर काही उर्दू, काही बंगाली, अगदी एखादी इंग्लिशसुद्धा. हे कुठल्याच भाषेच्या बाबतीत पक्षपात नाही आहे. तर अशा मी कविता आज आपल्यापुढे सादर करणार आहे. आणि रसिक हो, कसं असतं की कुठलीही घरामध्ये पूजा असली, काही असलं किंवा आरत्या म्हणायला सुरुवात झाली की पहिली आरती गणपतीची असते ना. तसंच श्रावणाबद्दल बोलायचं तर बालकवींना टाळून कसं पुढे जाता येईल, म्हणून जे मराठी शाळेत शिकलेले आहेत त्यांना अगदी तोंडपाठच होती पूर्वी, मलाही होती, पण आता इतकी पाठ नाही आहे. त्यामुळे श्रावण मासी हर्षमानसी या कवितेनीच अर्थातच सुरुवात करणार आहे मी. आणि मला तरी वाटतं की उत्तम मराठीचा वस्तुपाठ असलेली ही कविता आहे की ज्यांना खरोखर छान मराठी शिकायचं आहे, त्या त्या शब्दांचे अर्थ जाणून घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी ही कविता अगदी योग्य आहे. श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा, सर्वन भावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते, उतरून येती अवनी वरती ग्रह गोल चिकी एकमते. फडफड करुनी भिजले आपुले पंख पाखरे सावरिती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. खिल्लारे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे. मला हे कडवं फार आवडतं. सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजात ही बघता भामा रोषमनीचा मावळला. देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. खरंच आपल्याला लहानपणापासूनच किती छान सुंदर हे कल्पनाचित्र श्रावण महिन्याचं आपल्या पुढे उभं केलेलं आहे. आणि मग ती कल्पना आपण श्रावण जेव्हा बघतो तेव्हा प्रत्यक्षात येतेच. सरिता लिमये, मिलिंद दरेकर, मला जे जे दिसत आहेत त्यांची मी नावं घेते, पण फक्त कविता सादर करत असताना कदाचित नावं घेतली जाणार नाहीत, तर नाराज होऊ नका. त्यानंतर आता मी म्हटलं तसं खूप वेगळ्या वेगळ्या कवींच्या काही चारोळ्या, काही कविता
मी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेवढ्या होतील तेवढ्या. सुधीर मोघे हे असेच माझे अत्यंत आवडते कवी. लय नावाचा त्यांचा एक कविता संग्रह आहे. अगदी छोट्या छोट्या 4 ओळी नाही, थोड्या जास्त ओळी आहेत, पण फार अर्थपूर्ण अशा कविता आहेत. तर किती सुंदर ह्याचा पावसाचा आणि साठलेल्या पाण्याचा संबंध त्यांनी जोडलाय बघा. ते म्हणतात की ह्या पागोळ्या, आता मराठी शाळेमध्ये जे शिकलेले नाहीत त्यांना कदाचित पागोळ्याचा अर्थ कळणार नाही, पण बहुतेकांना कळेल. ह्या पागोळ्या हे झरे धबधबे वेडे, ह्या पागोळ्या हे झरे धबधबे वेडे, ही डबकी ओहळ आणि रांगडे ओढे. हे पाणी एकच, हे पाणी एकच जरी वेगळे वेश, हा सांब जटेतील स्वर गंगेचा अंश. वा, काय सुंदर वर्णन केलेलं आहे. कारण आपण म्हणतो हे घाणेरडं डबकं आहे, हा सुंदर नितळ पाण्याचा तलाव आहे, पण सुधीर मोघे म्हणतात की हा सांब जटेतल्या स्वर्गंगेचाच अंश आहे. आता मी माझी मैत्रीण शांभवी बोधे आमच्या एकपात्री कलाकार परिषदेतली आहे. फार सुंदर कविता करते, खूपच संवेदनशील कविता असतात तिच्या. शरद लागू म्हणतात की बालकवींच्या कवितेनी सुरुवात, कारण खरोखर सगळ्यांना नॉस्टॅल्जिया किंवा ज्याला मराठीत आपण स्मरणरंजन म्हणतो ते नक्की झालं असेल. रजनी महाजन नमस्कार. आता शांभवीला काय म्हणायचं आहे बघूया हां पावसाबद्दल. तिचा दृष्टिकोन बघा किती कसा वेगळा आहे ते. एकच पाऊस हर एकाचा आपला आपला वेगळा असतो बरं का. एकच पाऊस हर एकाचा आपला आपला वेगळा असतो. अरसिकासाठी चिकचिक तर सृजन मनाचा सोहळा असतो. एकच पाऊस हर एकाचा आपला आपला वेगळा असतो. अरसिकासाठी चिकचिक तर सृजन मनाचा सोहळा असतो. थेंबांची तो रास असतो, बळीराजाची आस असतो. थेंबांची तो रास असतो, बळीराजाची आस असतो. दुष्काळाने कोरडलेल्या जमिनीवरचा भास असतो. प्रेमींचा मनमोर असतो, मोरांचा चित्तचोर असतो. प्रेमींचा मनमोर असतो, मोरांचा चित्तचोर असतो. कुठे कुठे तो रिपरिपणारा, कुठे कुठे घनघोर असतो. कवींची तो कविता होतो, कवींची तो कविता होतो, भूमीवरची सरिता होतो. नयनी भरल्या आसवातुनी माहेर वाशीण दुहिता होतो. बाल हातीच्या होडीसाठी इवली प्रवाही नदी होतो. बाल हातीच्या होडीसाठी इवली प्रवाही नदी होतो. त्यांच्या क्षणिक हर्षासाठी भिंगोऱ्याही कधी होतो. ओलेता मृदगंध होतो, ओलेता मृदगंध होतो, कोसळता बेधुंद होतो. नादमयी सुस्वर गीतांचा शब्द रूपातील छंद होतो. कुणासाठी वरदान होतो, कुणासाठी तो काळ होतो. कुणासाठी वरदान होतो, कुणासाठी तो काळ होतो. धरित्रीच्या कुशीत शिरून हिरवाईचं बाळ होतो. किती सुंदर ओळ लिहिली आहे तिने. कुणासाठी वरदान होतो, कुणासाठी तो काळ होतो. धरित्रीच्या कुशीत शिरून हिरवाईचं बाळ होतो. याचं दान कुठे कमी, कुठे मात्र सढळ असतं. याचं दान कुठे कमी, कुठे मात्र सढळ असतं. पाऊस वेड्या मनामध्ये याचं स्थान आढळ असतं. असा हा पाऊस जरी सालोसाल येतच असतो. असा हा पाऊस जरी सालोसाल येतच असतो. सालोसाली येऊन सुद्धा नव्या साली पहिलाच असतो. कारण दरवर्षी पहिल्या पावसात आपण भिजतोच. फार सुंदर लिहिलंय. असा हा पाऊस जरी सालोसाल येतच असतो. सालोसाली येऊन सुद्धा नव्या साली पहिलाच असतो. नव्या साली तो पहिलाच असतो. आणि हे तुमची आवडल्याची पावती मी नक्की शांभवीपर्यंत पोहोचवणार आहे. तिची कविता आहे, तीही बहुतेक बघत असेलच आता. आणि असेच माझे
दुसरे अत्यंत लाडके कवी. खरं म्हणजे ह्याच्यातलं कोण अधिक आवडतं हे सांगणं खूपच अवघड आहे. बा भ बोरकर उर्फ बाकीबा. काय त्यांचं शब्दचित्र उभं करतात ना आपल्या पुढे. पु ल देशपांडे त्यांच्याबद्दल म्हणायचे बरं का, गोव्याचे असल्यामुळे, की गोव्याच्या लोकांना मीन आणि मीनाक्षी दोन्ही सारखीच बुरळ घालतात. आता त्यांनी किती सुंदर वर्णन केलं आहे या पावसाचं. आणि बरं का, ही मी काल रात्रीपर्यंत असं ठरवलं होतं की, कारण एक लय नाद बोरकरांच्या कवितेला असतो, पण मला असं वाटलं की ह्याला चाल लावावी, आणि लागली पण. आज सकाळीच अगदी ताजी ताजी लावलेली चाल आहे ही. खिडक्यांवर वाजे वाराग, चल उघड सुंदरी दाराग. खिडक्यांवर वाजे वाराग, चल उघड सुंदरी दाराग. रस्त्यात धुळीचे भंवरे, नभ क्षणात झाले गहिरे. रवी ठिपके होऊन पाराग, खिडक्यांवर वाजे वाराग. चल उघड सुंदरी दाराग. खोडातून फुटले भास, दगडातून सुटले श्वास. रजताच्या झडल्या धाराग, खिडक्यांवर वाजे वाराग. चल उघड सुंदरी दाराग. सांभाळित अंचल ओचे, उघडले दैव कोणाचे. निर्वेध वेचूया गाराग, खिडक्यांवर वाजे वाराग. चल उघड सुंदरी दाराग. करुमुखात त्यांचे पाणी, आकळू ऋतू गात्रांनी. दोक्षणात निववू सहाराग, खिडक्यांवर वाजे वाराग. चल उघड सुंदरी दाराग. उच्छृंखल यौवन नाचे, भयसरे जरा मरणाचे. ये बहर पुन्हा शृंगाराग, खिडक्यांवर वाजे वाराग. चल उघड सुंदरी दाराग. मातीतून खिदळे पाणी, पाण्यातून फुटती गाणी. गाण्यात हिरवळे चाराग, खिडक्यांवर वाजे वाराग. चल उघड सुंदरी दाराग. प्राणात नवीनच ज्योती, पावळीत झालर मोती. नवतोरण घर संसाराग, खिडक्यांवर वाजे वाराग. चल उघड सुंदरी दाराग. बोरकरांची प्रतिभा आणि बोरकरांची शब्दकळा, खरोखर काय त्याला उपमा आपण पामर देऊच शकत नाही. आता स्वाती सुरंगळीकर ही माझी अशीच एक छान मैत्रीण, एकपात्री कलाकार परिषदेतलीच, आणि तिच्या पण कविता अप्रतिम असतात. तिला म्हटलं, स्वाती एखादी तुझी श्रावण किंवा पावसावरची कविता पाठव. तर तिने लगेच पाठवली मला, आणि ती मला म्हणाली की तू ह्याची आठवण काढल्यामुळे ती फार जरा जुनीत अडगळीत पडली होती, ती जरा पुन्हा पुढे आली. आणि ती बघितल्याबरोबर मला असं वाटलं की ही ओवी छंदाची चाल किंवा ओवीची चाल हिला चांगली लागेल. जात्यावरच्या ओव्या असतात, पण तरीसुद्धा आपण साधारणपणे ओवीची चाल अशी म्हणतो ना, श्रावणाच्या बाई धारा, गाती समृद्धीचं गाणं. सुखावली सृष्टी सारी, पिके सोनियाची खाण. ही तर पारंपरिक चाल आहे, पण मध्ये मी यूट्यूबवर जरा काही ओव्या ऐकत होते, तर त्या एक बाईंनी सादर केल्या, एका बाईंनी, तर इतकी सुंदर खूपच वेगळी चाल लावली होती त्याला. तर मला ती ह्याला
त्या चालीत हे म्हणावंसं वाटलं. बघा तुम्हाला आवडते का. श्रावणाच्या धारा गाती समृद्धीचं गाणं, श्रावणाच्या धारा गाती समृद्धीचं गाणं, सुखावली सृष्टी पिके सोनियाची खाण, श्रावणात गवसला नवनिर्मितीचा क्षण, श्रावणात गवसला नवनिर्मितीचा क्षण, श्रावणाच्या मासामध्ये बाई आनंदाचा सण, हिरवीगार शेते येई सुखाला उधाण, स्वतःच्या सामर्थ्याची येई जमिनीला जाण, गर्भारली धरती मिटले वैशाखाचे व्रण. फार सुंदर ओळ आहे हा. गर्भारली धरती मिटले वैशाखाचे व्रण, श्रावणात ल्याली माती हिरवाग शालूखण, श्रावणाच्या धारा तिथे नाही काही उण, श्रावणाच्या धारा तिथे नाही काही उण, श्रावणाच्या धारा जणू वैभवाची खूण, श्रावणाच्या धारा जणू वैभवाची खूण. मला ही चाल फार आवडली. तुम्हालाही आवडली असेल अशी मी आशा करते. आणि तुमची जी दाद आहे ती मी नक्की स्वातीपर्यंत पोचवणार आहे. आता माझी आणखीन एक मैत्रीण आणि प्रथितयश कवयित्री आहेत त्या ज्योत्स्नाताई चांगुडे. त्यांच्या पण फार छान कविता असतात. ह्या कवितेमध्ये बघा, हा एकदम अशी छोटीशीच कविता आहे पण एकदम कलाटणी मिळते. कवितेचं शीर्षक आहे पाऊस वयात आला होता. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या, पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या, 4-2 चुकार बालसरी खिडकीतून आत झेपावत होत्या, 4-2 चुकार बालसरी खिडकीतून आत झेपावत होत्या, माझ्याशी दंगामस्ती करत होत्या, भान विसरून मीही खेळत होते, माझ्याशी दंगामस्ती करत होत्या, भान विसरून मीही खेळत होते. हे काय, भिजतेस काय अशी आणि एकटीच, हे काय, भिजतेस काय अशी आणि एकटीच. तो आत येत म्हणाला आणि माझ्या लक्षात आलं, आणि माझ्या लक्षात आलं, पाऊस वयात आला होता, पाऊस वयात आला होता. किती थोडक्या शब्दामध्ये ती लहान मुलगी वयात आलेली किती सुंदर दाखवले. सुधीर मोघ्यांची आणखीन एक लय ह्याच कविता संग्रहामधली, म्हणजे पावसाकडे बघा कवी कुठल्या कुठल्या नजरेने बघतात. या पुढच्या कवितेमध्ये बघा हा, पावसाला त्यांनी कशाची उपमा दिली आहे ते. आकाश तरंगे उंचावरती दूर, आकाश तरंगे उंचावरती दूर, मातीच्या हृदयी झुरणीचे काहूर, आकाश तरंगे उंचावरती दूर, मातीच्या हृदयी झुरणीचे काहूर, जाणून घेऊनी अतृप्तांचे हेतू, जाणून घेऊनी अतृप्तांचे हेतू, कोसळता पाऊस झाला मिलन सेतू. ते आकाश आणि धरणी यांच्यातला मिलन सेतू म्हणजे पाऊस. वा, खरोखरच कवीची प्रतिभा. म्हणतात ना, जे न देखे रवी ते देखे कवी, ते अगदी खरंय. कांचन शेंडे, मयुरी सोनार, मला आता जी नावं दिसतात ती मी घेते. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि मनपूर्वक आभार की तुम्ही लाईव्ह ऐकायला आलात. आता ह्या मिलन ह्याच शीर्षकाची एक मी कविता वाचणार आहे. मात्र त्याची कवयित्री ना खूप वेगळी आहे, खूप म्हणजे खूपच वेगळी आहे. तुम्हाला कल्पनासुद्धा येणार नाही. काही वर्षांपूर्वी वर्तिका नंदा नावाची एक दिल्लीमधली पत्रकार आहे, खूप म्हणजे हाय प्रोफाईल जर्नलिस्ट आहे. तर ती जेलसाठी काम करते आणि तिने तिहार जेलच्या त्यावेळच्या सुपरिंटेंडंट होत्या, त्यांच्या सहयोगाने
तिहार जेलमधल्या महिला कैद्यांच्या कविता, हिंदी कविता, त्यांचं संकलन करून हे एक तिनका तिनका आहे, तुम्हाला उलटं दिसत असेल पण तिनका तिनका तिहार या नावाचं एक पुस्तक संपादित केलं होतं. या सगळ्या 4 महिला कैद्यांच्या कविता आहेत त्याच्यामध्ये. ते पुस्तक हिंदीत होतं आणि मेहता पब्लिकेशनकडून माझ्याकडे ते मराठी अनुवादासाठी आलं होतं. तर त्या कवितांचा मी मराठी अनुवाद केला आहे. त्यामधली एक कविता मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या आमच्या घरातल्यासारखा बायका आहेत हो. आणि काही उच्च शिक्षिक आहेत, काहींना अनेक भाषा येत आहेत. कुठल्या एका झालेल्या चुकीमुळे त्या गजाआड आहेत हे मात्र माहिती नाही, पण खूप छान. आणि हे पुस्तक अनुवादित करताना ना मला एक खूप वेगळा अनुभव मिळाला की त्या स्त्रियांच्या त्यांचं भावविश्वात अगदी किंचित डोकावण्याची संधी मला त्या कवितांमधनं मिळाली. रमा चौहान नावाची ही कवयित्री आहे. तिने लिहिली आहे कविता मिलन. ढग दाटून आले, ढग दाटून आले, तू चालास मला भासले. ढग दाटून आले, तू चालास मला भासले. पाऊस थेंबांनी माती दरवळली, पाऊस थेंबांनी माती दरवळली, मी मनोमन लाजले. चिरतारुण्याच्या चंदेरी मधुशालेत मैफल सजली, चिरतारुण्याच्या चंदेरी मधुशालेत मैफल सजली. तुझ्या केवळ स्पर्शाने सप्तरंगी स्वप्ने फुलली, तुझ्या केवळ स्पर्शाने सप्तरंगी स्वप्ने फुलली. स्वप्नांच्या रुपेरी बहरात माझी प्रीत फुले उमलली, स्वप्नांच्या रुपेरी बहरात माझी प्रीत फुले उमलली. त्या धुंद सुगंधाने आकांक्षांची पालखी निघाली. त्या पालखीचा तू भोई झालास, त्या पालखीचा तू भोई झालास, मी मोहरले. गतकाळीचे सोनेरी क्षण पुन्हा एकदा अनुभवले. बाहेरचा रिमझिम पाऊस डोळ्यातही दाटून आला, बाहेरचा रिमझिम पाऊस डोळ्यातही दाटून आला. वैराळ आयुष्याच्या वेदनेने जीव व्याकुळ झाला. भर पावसात हा विरह नाही साहवत सजना, भर पावसात हा विरह नाही साहवत सजना. काहीही करून लवकर ये रे, अधीर मी मिलना, अधीर मी मिलना. त्या गजाआड बसून अशी कविता लिहायची केवढी मोठी जिगर पाहिजे त्याला खरोखर. त्यानंतर वैशाली माळी, ती पण एक फार छान कवयित्री आहे, सुंदर कविता करते. आणि माझ्या एका निवेदनाच्या कार्यशाळेमध्ये ती विद्यार्थिनी म्हणून आली होती, पण तेव्हापासून तिचं माझं इतकं सुंदर नातं जुळलंय ना की खूप छान. म्हणून मी तिलाही म्हटलं होतं की तुझी एखादी कविता मला पाठव. तर छान एकदम अशी नादमय लयबद्ध अशी सुंदर कविता तिने पाठवली आहे. वाऱ्या संगे धावत आल्या टपटप गोऱ्या गारा ग, वाऱ्या संगे धावत आल्या टपटप गोऱ्या गारा ग. गोऱ्या गोऱ्या गारांस मागे झरझर पाऊस धारा ग, गोऱ्या गोऱ्या गारांमागे झरझर पाऊस धारा ग. अनुप्रास किती सुंदर साधलाय बघा हा याच्यात पहिल्या 2 ओळींमध्ये. न्हाते गाते अंगण माझे निघून गेली मरगळ ग, न्हाते गाते अंगण माझे निघून गेली मरगळ ग. कुशीत घेई प्राजक्ताला ओली हळवी हिरवळ ग. वा. हलते डुलते झाड भासते जणू नाचरे बालक ग, हलते डुलते झाड भासते जणू नाचरे बालक ग. अन पानांच्या कानामध्ये मोत्यांचे हे लोलक ग. भिजले सजले घरटे माझे चैतन्याने भरले ग, भिजले सजले घरटे माझे चैतन्याने भरले ग. ओढ भुईची आभाळाला प्रेम तयातून झरले ग. मातीचा हा दरवळ घेऊन उधाणली ही राने ग, मातीचा हा दरवळ घेऊन उधाणली ही राने ग. थेंबामध्ये भासते आनंदाचे गाणे ग. वा वैशाली, खूप छान कविता. आता मी जरा तुम्हाला घेऊन जाते गुलजारजींकडे. आता तुम्हाला माहिती आहे की गुलजारजींची शब्दचित्र पुन्हा काहीतरी वेगळीच असतात की आपण त्याची कल्पना करू शकत नाही अशी त्यांची शब्दचित्र असतात, काव्यचित्र असतात.
आता आपण म्हणतो की पाऊस येणार आहे म्हणून अगदी सगळी सृष्टी आसुसली आहे. आपणही अगदी शेतकरी पावसाची वाट पाहतो. पण गुलजारजींनी किती एक वेगळा रंग इथे दिलाय बघा. बारिश आने से पहले, बारिश आने से पहले बारिश से बचने की तैयारी जारी है. बरं का, बारिश आने से पहले बारिश से बचने की तैयारी जारी है. सारी दरारें बंद कर ली हैं, सारी दरारें बंद कर ली हैं और लेप के छत अब छतरी भी मढ़वा ली है. खिड़की जो खुलती है बाहर, खिड़की जो खुलती है बाहर, उसके ऊपर भी एक छज्जा खींच दिया है. मेन सड़क से गली में होकर दरवाजे तक आता रास्ता. बजरी मिट्टी डाल के उसको कूट रहे हैं. यही कहीं कुछ गड्ढों में, यही कहीं कुछ गड्ढों में बारिश आती है तो पानी भर जाता है. यही कहीं कुछ गड्ढों में बारिश आती है तो पानी भर जाता है. जूते पांव पांचे सब सन जाते हैं. गले न पड़ जाए सतरंगी, सतरंगी म्हणजे इंद्रधनुष्य. गले न पड़ जाए सतरंगी, भीग न जाए बादल से. सावन से बचकर जीते हैं. बारिश आने से पहले बारिश से बचने की तयारी जारी है. हा पण एक रंग आहेच नाही का, कारण रोज पाऊस आला तर 24 तास आपण नाही पावसात भिजत. ही एक वास्तवाची जाणीव पण गुलजारजींनी करून दिली आहे. आत्ता ना मला त्यांची आणखीन एक कविता आठवली. मला ती कविता पूर्ण आठवत नाही आहे, पण त्याच्यात त्यांनी एक असं म्हटलं आहे, त्याचा आता मराठी अर्थ मी सांगते की मुलं जेव्हा कागदाच्या होड्या करतात ना, तर अशीच एका मुलांनी कागदाची नाव होडी करून त्या वाहणाऱ्या पाण्यात सोडली. आता हल्लीची मुलं करतात की नाही कागदाच्या नावा मला माहिती नाही, पण अशीच एक ती होडी सोडली. आणि मग गुलजारजी म्हणतात की आत्तापर्यंत तो एक फक्त कागद होता, तो मुक्त होता. आता होडी झाली तेव्हा आता किनारा शोधणं तिच्या नशिबी आलं. वाह, कसं काय सुचतं यांना हे मला खरोखर कळत नाही. कमाल गुलजारजी, आपको सलाम. आता आणखीन एक शब्दचित्र बघा पावसातलं, की इतकं सुंदर लिहिलंय गुलजारजींची कविता. बारिश आती है तो, बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है. बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है. टीन की छत तरपाल का छज्जा म्हणजे टारपोलिन. टीन की छत तरपाल का छज्जा, पीपल पत्ते परनाला सब बजने लगते हैं. बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है. टीन की छत तरपाल का छज्जा, पीपल पत्ते परनाला सब बजने लगते हैं. तंग गली में जाते जाते, तंग म्हणजे अरुंद चिंचोळी. तंग गली में जाते जाते सायकल का पहिया पाणी की कुल्लियाँ करता है. कुल्लियाँ करणं म्हणजे चुळा भरणं. आता तुम्ही ते डोळ्यासमोर आणा की सायकल जाताना कसं पाणी त्याच्यावरनं असं जातं, त्याला गुलजारजींनी बघा कशी उपमा दिली. तंग गली में जाते जाते सायकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है. आता पुढचं तर फारच भन्नाट आहे. बारिश में कुछ लंबे हो जाते हैं कद भी लोगों के. बारिश में कुछ लंबे हो जाते हैं कद भी लोगों के. जितने ऊपर हैं उतने ही पैरों के नीचे पानी में. प्रतिबिंब दिसतं ना तेवढंच. बारिश में कुछ लंबे हो जाते हैं कद भी लोगों के. जितने ऊपर हैं उतने ही पैरों के नीचे पानी में. ऊपर वाला तैरता है तो नीचे वाला डूब के चलता है. आता शेवटच्या 2 ओळी बघा. खुश्क था, खुश्क म्हणजे जेव्हा कोरडं होतं, पाऊस पडत नव्हता. खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेक के चलते थे. खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेक के चलते थे. बारिश में आकाश पे छतरी टेक के टप टप चलते हैं. खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेक के चलते थे. बारिश में आकाश पे छतरी टेक के टप टप चलते हैं. वाह, फार सुंदर, फारच सुंदर. आता हां, माझी एक कॉलेजमधली मैत्रीण, तेव्हाची शुभदा पराडकर, आता कविता बोरकर नावच कविता आहे तिचं, गोव्याला असते. ती आणि तिचा नवरा अशोक बोरकर गेली 18 वर्ष काव्य मैफिल नावाचा एक उपक्रम गोव्यामध्ये राबवतात. ते
दर महिन्याला एक काव्य मैफिल, म्हणजे इतका सातत्याने एखादा उपक्रम राबवणं हे खरंच अवघड आहे. मात्र दुर्दैवाने अशोकला फार लवकर देवाने नेलं बहुतेक तिथली काव्य मैफिल सजवायला असेल. तर ती माझी मैत्रीण कविता बोरकर, ती पण फार सुंदर कविता करते. तिलाही मी एक कविता मागितली होती, तिनेही पाठवली आहे. कवितेचं शीर्षक आहे तथास्तु. प्रार्थितो मनुज परमेशाला. आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे ही माझी मैत्रीण इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली आहे पूर्ण, तरी मराठीवरचं प्रभुत्व बघा तिचं. प्रार्थितो मनुज परमेशाला, सौंदर्य खाण देई संगतीला. दान देई ऐसे निसर्गाचे, जीवन होई मम भाग्याचे. निर्झरांचे हसरे वाहत जाणे, बनू दे शाश्वत मोद तराणे. फुलोत असंख्य फुलांच्या राशी, रंग गंध तयांच्या कोशी. ऊन सरींचे अनोखे मिलन, निळे लखलखते मयूर नर्तन. सप्तरंगी धनुची रेखून नक्षी, कृष्ण धवल खग नील आकाशी. चैतन्याचे चिंब वारे, चैतन्याचे चिंब वारे, हिरवे गर्द सृजन सारे. अवघे प्रसन्न मंतरलेले, अवघे प्रसन्न मंतरलेले, चिर आनंदे तोषवलेले. तथास्तु. तथास्तु वदले ईश्वर सत्वर, तथास्तु वदले ईश्वर सत्वर. श्रावण मासा धाडिले भूवर, श्रावण मासा धाडले भूवर. म्हणजे अशी माणसाची प्रार्थना ऐकून ईश्वराने वरदान म्हणून श्रावण मास पृथ्वीवर धाडलाय. सुंदर कल्पना. आता हा पाऊस, त्याची आपण इतकी वर्णनं, तो निसर्गाचं खुललेलं रूप वगैरे वगैरे आपण वर्णनं करतो. पण शांभवीच्या कवितेमध्ये एक ओळ होती बघा, की कुणासाठी तो वरदान असतो तर कुणासाठी तो काळ असतो. तर म्हणून पुन्हा ज्योत्स्नाताई चांदगुड यांचीच एक अगदी 4च ओळींची पण अगदी मनाला घरं पाडणारी ही कविता आहे. न आलेल्या पावसावर आहे ही. यंदाचा पाऊस, यंदाचा पाऊस आमच्या गावात झालाच नाही. यंदाचा पाऊस आमच्या गावात झालाच नाही. यंदा 12 मास डोळ्यातल्या पाण्यावरच शेती. यंदाचा पाऊस आमच्या गावात झालाच नाही. यंदा 12 मास डोळ्यांच्या पाण्यावरच शेती. शेतकऱ्यांचे बसून बसून पुतळे झाले की काय कोण जाणे. शेतकऱ्यांचे बसून बसून पुतळे झाले की काय कोण जाणे. कुठे बसलेले तर कुठे झोपलेले, तर कुठे झाडावर लटकलेले. कुठे बसलेले, कुठे झोपलेले, तर कुठे झाडावर लटकलेले. यंदा परमेश्वरा, अशी वेळ कधीही आणू नकोस. आणि यंदा म्हणतायत की खूप छान पाऊस पडणार आहे. आपण अशीच प्रार्थना करूया की भरपूर पाऊस पडू दे आणि ह्या अशा बातम्या आपल्याला परत कधीही ऐकायला न मिळवत. आता हे जे होतं ते पाऊस न आल्यामुळे होतं. पण जसा कोरडा दुष्काळ भयानक असतो तसा ओला दुष्काळही भयानक असतो. तर राजेंद्र वाघ नावाचे कवी आहेत, त्यांच्या मशाल नावाच्या कविता संग्रहामधली ही पुन्हा एक अशीच विषण्ण करणारी कविता आहे. विचारू नका सर, विचारू नका सर, पाऊस कसा पडला होता. डोळ्यातलं सारं पाणी वाहून गेलं, इतका गाव रडला होता. सारा गाव माझा भाकरीच्या शोधात अडला होता. विचारू नका सर, पाऊस कसा पडला होता. डोळ्या देखत सारा गाव वाहताना प्रत्येक जण जीवापायी नडला होता. गाई, म्हशी, कुत्री, मांजरं यांचा तर थरच सडला होता. विचारू नका सर, पाऊस कसा पडला होता. नव्या नवरीच्या मेहंदीचा रंग सुद्धा उडला होता. काय गुन्हा आमचा, तेव्हा देव इतका बिघडला होता. विचारू नका सर, पाऊस कसा पडला होता. येरे येरे पावसा गाणाऱ्या पोराला आईनेच बदडला होता. जेव्हा गरज होती तेव्हा कुठे हा दडला होता. विचारू नका सर, विचारू नका सर, पाऊस कसा पडला होता. देवाजवळ जावं, देवाजवळ जावं म्हणून देवळात गेलो तर गावाआधी त्याचा गाभारा पाण्यात बुडला होता. विचारू नका सर, पाऊस कसा पडला होता. राजकारणी लोकांनी
राजकारणी लोकांनी तेव्हा फोटो आमचा काढला होता. मदतीचा हात तेव्हा देव माणसांनी धाडला होता. विचारू नका सर पाऊस कसा पडला होता. विचारू नका सर पाऊस कसा पडला होता. तो अजिबात न पडूनही चालत नाही. असा तो नको तेवढा बरसला तरी चालत नाही. म्हणून त्या पर्जन्य राजाची प्रार्थना की बाबा जेवढा पाहिजे तेवढा पण पड आणि सातत्याने पड. आता यानंतर वैशाली मोहिते म्हणून आहे, तिच्या पण चत्तीच्या कविता असा तिचा कविता संग्रह आहे. सुंदर आहे कविता ही. मोर, कवितेचं शीर्षक आहे मोर. आभाळ भरून आलं की त्याला ओझं पेलवत नाही. आभाळ भरून आलं की त्याला ओझं पेलवत नाही. मग आभाळ बरसू लागतं. मोर तर त्याआधीच पिसारा फुलवून आनंदाने शहारतो, थिरकतो. मोर तर त्याआधीच पिसारा फुलवून आनंदाने शहारतो, थिरकतो. मन भरून येतं कधी कधी, मन भरून येतं कधी कधी. मनाला ते ओझं पेलवत नाही तेव्हा न कळत डोळे बरसू लागतात. मन भरून येतं कधी कधी, मनाला ते ओझं पेलवत नाही तेव्हा न कळत डोळे बरसू लागतात. तेव्हा तेव्हा का असतो हा मोर मौन? छान तिने अगदी निरुत्तर करणारा प्रश्न विचारलाय. मला वाटतं वेळ आपली संपत आली आता, तर मी आता फक्त शेवटची 2 गाणी सादर करते. काल ज्यांनी मुलाखत बघितली ते शेवटी मी एक असं गुणगुणून दाखवलं होतं की रवींद्रनाथ टागोर गुरुदेव त्यांची इतकी आहेत वर्षागीतं, श्रावणगीतं. तर ते आता बंगाली एक गाणं रवींद्र संगीत मी आता थोडं एक कडवं म्हणणार आहे. आणि मी ज्यांच्याकडे बंगाली शिकले त्या अपर्णा दिदी, त्यांनी ह्याचं मराठी भाषांतर केलं आहे. त्यांनी ह्याचं संस्कृतही भाषांतर केलं आहे. मी मराठी सादर करणार आहे. দিদি এটা গান আপনার জন্য। মন মোর মেঘের সঙ্গী উড়ে চলে দিক দিগন্তের পানে, নিঃসীম শূন্যে শ্রাবণ বর্ষণ সঙ্গীতে রিমি ঝিম রিমি ঝিম রিমি ঝিম। মন মোর মেঘের সঙ্গী मन मम घन सांगाती, उडूनी जाय दश दिशी दिक्प्रांती, असीम शून्य श्रावण सरीच्या संगीती रिमी झिम रिमी झिम रिमी झिम। मन मोर हंस बलाकार पाखाय যায় ওড়ে, কচিত কচিত চকিত তড়িত আলোকে, ঝনঝন মঞ্জির বাজায় ঝনঝন রুদ্র আনন্দে, কল 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 মন্দ্রে নির্ঝরিণী ডাক দে প্রলয়াহ্বানে। মন মোর মেঘের সঙ্গী मन मन मम हंस भलाका पंखी उडत से, क्वचित क्वचित ते चकित विजेच्या तेजाने, झंझन मंजिर वाजवी झंझन रौद्र आनंदे, खळ 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 नादित ती तटिनी हाक देई प्रलय आव्हाने। मन मोर मेघेर সঙ্গী উড়ে চলে দিক দিগন্তের পানে, নিঃসীম শূন্যে শ্রাবণ বর্ষণ সঙ্গীতে রিমি ঝিম রিমি ঝিম রিমি ঝিম রিমি ঝিম রিমি ঝিম রিমি ঝিম रिमी झिम रिमी झिम रिमी झिम। आणि आता माझ्याच एका कवितेनी शेवट करते.
पूर्वीचा आपल्याला पुणे मुंबईचा प्रवास ट्रेननी जातानाचा आठवत असेल. हल्ली आता ट्रेननी फार कोणी जात नाही. की एकदा का तो घाट लोणावळा आलं की इतकं सुंदर सगळीकडे हिरवाई दिसते. तर एकदा अशीच मी ट्रेननी चालले होते आणि तेव्हा ती हिरवाई इतकी मनाला भिडली की त्यावेळेला एक कविता झाली. त्या कवितेनीच आजच्या मी कार्यक्रमाची सांगता करणार आहे. त्याआधी फक्त एक गोष्ट सांगते की अचूक मराठी कसं बोलावं आणि अभिवाचन कसं करावं ह्याची एक कार्यशाळा मी आता पुढच्या आठवड्यामध्ये 4 ते 7 ऑगस्ट संध्याकाळी 7:15 ते 7:15 ह्या वेळात झूमवर घेणार आहे. तर माझा नंबर मला असं वाटतं मी इथे दिलेला आहे. तर मला जरूर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा त्या कार्यशाळेमध्ये कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर. आणि नीलमचे पण आभार. अर्थात कार्यक्रम संपल्यानंतर मी मानणारच आहे आभार. आता शेवटची कविता माझी. हिरवाईने नटली सृष्टी, फुलारले मन निवली दृष्टी. हिरवाईने कधी धुक्याच्या पडद्या आडून गूढरम्यशा आवरणातून कुणीय कल्पित साद घालिते. अज्ञाताची आस लाविते अज्ञाताची. कधी सृष्टीचे लावण्यही ते अनावृत्त रूपात भेटते. प्याले किती नजरेने त्याते, तरीही मन हे तृषार्त पुरते. तरीही मन हे रंग म्हणावा हिरवा जरी तो, किती छटानी नटतो सजतो. गवत फुलाची तीट लावितो, ओढ्यामधी प्रतिबिंब पाहतो. ओढ्यामधी तो. इतकंच झालं नाही बरं का. नंतर ती हिरवाई माझ्याशी बोलायला लागली. हिरवाई कुजबुजली कानी, सखे गोष्ट ही ठेवी ध्यानी. अल्पायुषी मी तरीही हसते, आनंदची आनंद उधळीते. आनंदची मी अशीच उधळण तूही करावी. अशीच उधळण तूही करावी. आनंदाची गाणी गावी. कान गोष्ट माझी ऐकावी. इतरांच्या कानी सांगावी. इतरांच्याही. तर रसिक हो, ही त्या हिरवाईनी मला जी कानगोष्ट सांगितली आणि मला सांगितलं की ही इतरांच्याही कानी सांग, तर ती कानगोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी, ती आनंद गाणी गाण्यासाठीच हा सगळा प्रपंच. नील मल्टी इव्हेंट्स, नीलम बेंडे यांचे आभार की त्यांनी हा श्रावणाच्या स्वागतासाठी, श्रावणाला मुजरा करण्यासाठी हा जो एक उपक्रम सुरू केला, त्याचा आजचा हा अखेरचा दिवस आहे. तुम्ही सगळ्यांनी रोज येऊन ते सगळे कार्यक्रम बघितले, त्याला दाद दिलीत, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि आता आपला निरोप घेते. पुन्हा एकदा आठवण करून देते, पुढच्या आठवड्यामध्ये 4 ते 7 ऑगस्ट मी एक कार्यशाळा घेणार आहे. कारण फेसबुक लाईव्हवर मी बरेच कार्यक्रम केले, बरीच अभिवाचनं केली. तर काही जणांची अशी विचारणा होती की तुम्ही अभिवाचन पण शिकवता का? म्हटलं शिकवते. अभिवाचन शिकवण्याआधी मराठीचं योग्य उच्चारण, योग्य शब्द हे येणं महत्त्वाचं. येतच म्हणजे ते, पण थोडं कधी कधी त्याची उजळणी करावी लागते. तर ती कार्यशाळा पुढच्या आठवड्यामध्ये आहे. ज्यांना कोणाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी जरूर संपर्क साधा.
पुन्हा एकदा नील मल्टी इव्हेंट्स आणि नीलमचे मनपूर्वक आभार आणि तुम्हा सर्वांचेही इतक्या मोठ्या संख्येने येऊन दाद दिल्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार.